उर्दूत शिवाजी महाराजांची दखल पहिल्यांदा कदीम उर्दू म्हटल्या जाणाऱ्या दखनी भाषेने घेतली आहे. दखनी भाषेमध्ये नुसरती हा आदिलशाही दरबारचा एक महत्त्वाचा कवी होऊन गेला. त्याने मोगल आणि बिजापूरमध्ये झालेल्या तहावर अलीनामा हा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कविता आणि गद्य अशा दोन्ही प्रकारांवर आधारित आहे. या कविता संग्रहात किंवा ग्रंथामध्ये पहिल्यांदाच उर्दूतून शिवाजी महाराजांवर लिखाण करण्यात आले. कविता संग्रहामध्ये शिवाजी महाराजांवर काही कविता आहेत तर काही गद्यलेखन देखील केलेलं आहे. त्यातील अनेक कवितांमध्ये शिवाजी महाराजांच्या काही वैशिष्ट्यांची दखल घेतली आहे तर काही कवितांमध्ये राजकीय टीका देखील केली गेली आहे. मध्ययुगीन काळात पद्यात्म इतिहास लेखनाची एक पद्धत प्रचलित होती. त्या पद्धतीचा वापर करून अलीनामा लिहिला गेला आहे. नुसरतीच्या तारीख-ए सिकंदरी या सिकंदर आदिलशावर आधारित इतिहासाच्या दुसऱ्या दखनी मसनवीत देखील शिवाजी महाराजांवर काही कविता लिहिल्या आहेत.